हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत रेजिस्टन्स आणि सपोर्ट बद्दल. की जर मी एखादा ट्रेडिंग करत असेल तर मी रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या बेसवरती कसं ट्रेड बनवू शकतो, राईट. सो इवन दो आपण जे आता डिस्कस करणार आहोत ते स्टॉक ऑप्शन्सवर डिस्कस करणार आहोत की रेजिस्टन्स सपोर्ट्सवर आपण जर ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल तर ती मी कशी करू. आणि सेकंड व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट, की जर मला एखादा कन्फर्मेशन पाहिजे तर मी तो कसा फिगर आउट करू. सो आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती असेल, कारण आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये हा कन्सेप्ट डिटेलमध्ये कव्हर करतो. बट आजची जी व्हिडिओ आहे ती स्पेसिफिकली आपण ट्रिगर्स प्लस बिल्टअप या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन ट्रेड बनवणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. जास्त जो आहे तो टाइम आपण इन्व्हेस्ट नको करूया, डिरेक्टली आपण ट्रेड बनवूया. कन्सेप्ट इथे बघूया, ठीक आहे. सो सिंपल बघा, लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट फर्स्ट. पहिला जर मी सांगायचं म्हटलं तर लेट्स अज्युम एक ओपन इंटरेस्ट आहे इथे. ओके, बेसिक पासूनच घेऊया. सो जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना थोडाफार जो आहे ती एक कन्सेप्ट समजेल. सपोज प्राइस जी आहे ती अशी काही मोमेंटम देते आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली. सर्वात जास्त रेजिस्टन्स जो आहे तिकडे आली, राईट. तर इकडे आपल्याला दोन अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकतात. कोणत्या दोन? एक ब्रेकआउटची आणि एक रिव्हर्सलची, राईट. सो जर मला सपोज इथे एखादी ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी मिळते, सो कधी मिळणार ती? जेव्हा इथे कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करणार तेव्हा, कॉल अनवाइंडिंग होणार तेव्हा. आणि तेच जर मला इथे दिसलं की कॉल ॲडिशन होते, म्हणजे कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन स्वतः ॲड करतात, दॅट मीन्स एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळेल, कारण प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला कुठेतरी बिल्ड होते, राईट. तेच जर सपोज स्टॉक असा काही मोमेंटम देते आणि सपोर्टच्या आसपास आला. आता सपोर्टमध्ये इथे कोण आहेत? दोन गोष्टी आहेत. एक, पुट रायटर स्वतःच्या पोझिशन्स ॲड पण करू शकतात आणि दुसरं अनवाइंड पण करू शकतात. जर पुट रायटर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात दॅट मीन्स व्हॉट, एक रिव्हर्सल बघायला मिळेल. आणि तेच जर मला दिसलं इथे अनवाइंडिंग होते, दॅट मीन्स एक ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळेल. सो लॉजिक इज सिम्पल. बघा, जेव्हा पण आपल्याला एखादी ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी पाहिजे तेव्हा आपल्याला बघायचं की स्टॉकमध्ये अनवाइंडिंग आहे का त्या पर्टिक्युलर स्ट्राईकमध्ये, राईट. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सिम्पल बघा, मी इथे येणार कॉन्सेप्टवरती. लेट इट बी लोड वन्स, ठीक आहे. मी इथे येणार होम स्क्रीनवरती. ओके, होम स्क्रीनवरती जेव्हा तुम्ही याल तेव्हा ट्रॅकवरती या, ट्रिगर्स, ठीक आहे. नाव ट्रिगर्सचा फर्स्टली मी तुम्हाला इथे इंटरफेस एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण ओव्हरऑल ह्याच्या ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके, नाव यू कॅन सी द मिडल वन इज युअर फ्युचर प्राइस फॉर दी ऑल द F&O स्टॉक, की पर्टिक्युलर स्टॉक कुठे ट्रेड करतो. जसं आरती इंडस्ट्रीज कुठे ट्रेड करतो तर 562ला, ABB कुठे ट्रेड करतो तर 7570ला, अबॉट कुठे ट्रेड करतो तर 27974. सो प्रत्येक स्टॉकचा एक फ्युचर प्राइस इथे तुम्हाला बघायला मिळेल. जर मी खाली स्क्रोल डाऊन केला तर तुम्हाला हे पण बघायला मिळेल. लेफ्ट हँड साइड इज युअर हायेस्ट कॉल. हायेस्ट कॉलचा अर्थ काय आहे की सर्वात जास्त कॉल रायटर्स कुठे उभे आहेत, दॅट मीन्स की तुमचा रेजिस्टन्स कुठे आहे. आणि राईट हँड साइड इज युअर हायेस्ट पुट, की सर्वात जास्त जे आहेत ते पुट रायटर्स कुठे उभे आहेत. ओके, नाव लेफ्ट हँड साइड जे आहेत ना, ह्या तुमच्या रेजिस्टन्सच्या स्ट्राईक्स आहेत. जसं मी म्हणालो, हायेस्ट कॉल मीन्स रेजिस्टन्स साइड, हायेस्ट पुट मीन्स सपोर्ट साइड. सो लेफ्ट हँड साइड इज युअर रेजिस्टन्स साइड, राईट हँड साइड इज युअर सपोर्ट साइड. ओके, त्यानंतर जो आहे तो कॉल डिफरन्स आहे. सो व्हॉट इज कॉल डिफरन्स? कॉल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. सिंपल बघा, करंट मार्केट प्राइस काय इथे, लेट इट बी 562 इज द करंट मार्केट प्राइस. रेजिस्टन्स काय आहे? 650. सो दोघांच्या मध्ये जो डिफरन्स आहे 562 आणि 650च्या मध्ये, तो तुम्हाला सांगतोय कॉल डिफरन्स. सो डिफरन्स बिटवीन 562 आणि 650 इज युअर कॉल डिफरन्स. आणि डिफरन्स बिटवीन 600 and 562 म्हणजे सपोर्ट आणि करंट मार्केट प्राइसच्या मध्ये जो डिफरन्स आहे तो तुम्हाला सांगतोय पुट डिफरन्स. ठीक आहे, लॉजिक सोपं आहे. नाव लेट्स टॉक अबाउट दी OI. OI इज सिंपल थिंग. OI तुम्हाला काय सांगते की टोटल किती ओपन इंटरेस्ट आहे त्या पर्टिक्युलर स्ट्राईकवरती. अँड द लास्ट थिंग इज युअर चेंज इन OI. चेंज इन OI तुम्हाला काय सांगते की किती रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ऍड करतायत की अनवाइंड करतायत. जर रायटर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात दॅट मीन्स व्हॉट, की रेजिस्टन्स जो आहे तिकडे स्ट्रॉंग होते. तो जर रेड आहे, रेडमध्ये दिसते, अनवाइंडिंग होते नेगेटिव्हमध्ये, दॅट मीन्स रेजिस्टन्स जो आहे तो वीक होते. सेम लॉजिक तुम्हाला इथे पण बघायला मिळेल. इफ रायटर्स आर ऍडिंग देअर पोझिशन्स, सपोर्ट कुठेतरी स्ट्रॉंग होते, नाहीतर वीक होते. ओके, नाव
जेव्हा पण तुम्ही हा डेटा पॉइंट बघत असाल 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 2 थिंग्स यू कॅन नोट इट डाऊन. पहिली गोष्ट की जर तुम्हाला एखादा बुलिश मोमेंटम पाहिजे तर कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये पाहिजे. 0 to 1% आणि चेंज इन OI जो आहे तो नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, कॉल डिफरन्स 0 to 1% मध्ये आणि चेंज इन OI नेगेटिव्ह. त्याच्याने काय होणार की जी बुलिश अपॉर्च्युनिटी आहे जी आपल्याला बघायला मिळेल. आणि जर बेरिश अपॉर्च्युनिटी पाहिजे तर पुट डिफरन्स 0 to 1% मध्ये पाहिजे आणि चेंज इन OI त्याचा नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, नाव सिंपल बघा कसं फाइंड आउट करायचं. इथे मी आलो, ठीक आहे. जर मला बुलिश अपॉर्च्युनिटी पाहिजे तर मी काय करणार, कॉल डिफरन्स वरती क्लिक करणार. जसं मी कॉल डिफरन्स वरती क्लिक करतो यू कॅन सी एक फिल्टर आला. सो लॉजिक काय 0 to 1% मध्ये पाहिजे. नाव यू कॅन सी बर्जर पेंट. बर्जर पेंट जो करंटली ट्रेड करतो 624, रेजिस्टन्स आहे 630, सपोर्ट आहे 550 च्या आसपास, राईट. अँड यू कॅन सी स्टॉक इज करंटली ट्रेडिंग नियर बाय रेजिस्टन्स लेवल 0.86% च्या आसपास आहे. आणि त्याचा चेंज इन तुम्ही पाहिलात इट्स टोटली 1.5%, 4%, 1.5% नेगेटिव्ह आहे. दॅट मीन्स कुठेतरी फिअर आहे मार्केटमध्ये की 630च्या लेवलच्या आसपास की मार्केट हा लेवल ब्रेक करू शकतो, त्यामुळे अनवाइंडिंग दिसत असेल, राईट. त्याच्याच खाली बघा मारुती 12,500, 4.5% अनवाइंडिंग आहे. त्याच खाली जर तुम्ही एक सुंदर स्टॉक बघितला तर MGL थोडाफार लांब आहे, 1% लांब आहे, बट स्टील 1900चा रेजिस्टन्स आहे, 1880 इज अ करंट मार्केट प्राइस, 15% अनवाइंडिंग. दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी फिअर आहे MGL मध्ये की 1900चा लेवल जर ब्रेक झाला तर मार्केट एक बुलिश मोमेंटम घेऊ शकतो, राईट. सो लॉजिक विल बी सेम. आपल्याला तेच बघायचं आणि त्या बेसवरती ट्रेड्स बनवायचे. ओके, नाव जर मला इथे एखादी ट्रेड बनवायची असेल, ठीक आहे, आपण ऍडिशनल कन्फर्मेशन मध्ये येऊ. तर मला इथे बघा माझ्याकडे ग्रॅसिम पण आहे, मारुती पण आहे, बर्जर पेंट पण आहे, MGL पण आहे, राईट. मग खूप सारे मॅरिको पण एक आहे जो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतो. यू कॅन सी AB कॅपिटल 21% अनवाइंडिंग आहे, राईट. सो 4-5 स्टॉक माझ्या हातात येत आहेत, राईट. नाव आउट ऑफ दिस 4-5 स्टॉक कोणत्या स्टॉक मध्ये मी जाऊन ट्रेड बनवू हे मला माहिती नाही, राईट. 5च्या 5 स्टॉक मध्ये जर जाऊन आपण ट्रेड नाही बनवणार ना प्रत्येक वेळी, राईट. सो ते कसं करायचंय ते आपण बघणार आहोत. बट त्याच्या आधी आपण बघूया की पुट डिफरन्सच्या इथे कसं वर्क करतं हे. ओके, सो जे लॉजिक तुम्ही कॉल डिफरन्सला वापरलात सेम लॉजिक तुम्हाला पुट डिफरन्सला वापरायचंय, ठीक आहे. बघा लॉजिक इज सिम्पल. मी पुट डिफरन्स वरती क्लिक केलं, 0 to 1% मध्ये असेल सो दॅट कम्स अंडर दी अ पॉझिटिव्ह. ओके, चेक करा की स्टॉक 0 to 1% मध्ये आहे का. यू कॅन सी जर तुम्ही इथे नीट पाहिलात तर टेक महिंद्रा इज करंटली ट्रेडिंग अराउंड 1602, सपोर्ट आहे 1600, रेजिस्टन्स आहे 1660. यू कॅन सी अनवाइंडिंग इट्स कम्प्लिटली अराउंड 4.35%, राईट. त्याचा अर्थ काय होतो इथे की मार्केटमध्ये जो मोमेंटम आहे तो 1600च्या लेवलच्या खाली येऊ शकतो असं आपल्याला वाटतं बिकॉज ऑफ द चेंज इन OI, राईट. पण आता जर मला इथे ट्रेड्स बनवायचे असेल तर मी ट्रेड्स कशा बनवू. द लॉजिक इज सिम्पल. चेक द मार्केट सेंटिमेंट. पहिला मार्केटचा सेंटिमेंट चेक करा की बुलिश आहे की बेरिश आहे. जर मार्केटचा सेंटिमेंट बुलिश असेल, पॉझिटिव्ह असेल सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. जर बेरिश असेल सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश कन्फर्मेशन. सिम्पल कन्सेप्ट आहे, अजून काही नाही. ओके, सो दिस इज द थिंग. नाव आता मला पाहिजे की मी ऍडिशनल कन्फर्मेशन कसं घेऊ ह्यामध्ये जर मला एक ऍडिशनल डेटा पॉइंट पाहिजे असेल तर. द लॉजिक इज सिम्पल. बघा मी इथे येणार, त्यासाठी ना आपला फ्युचर्स बिल्टअपचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. ओके, सो व्हॉट इज फ्युचर्स बिल्टअप. ओके, व्हॉट इज फ्युचर्स बिल्टअप. फ्युचर्स बिल्टअप मीन्स प्राइस आणि ओपन इंटरेस्ट या दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन मीन्स अ फ्युचर्स बिल्टअप. ठीक आहे. नाव सिंपल बघा, जेव्हा आपण प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन मीन्स अ लॉंग बिल्टअप. ओके, दॅट मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं केव्हा, जेव्हा प्राइस वरती जाते आणि सोबत ओपन इंटरेस्ट पण वरती जातो तेव्हा. ओके, व्हॉट वॉज द सेकंड थिंग. प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातं सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला तुम्ही एक सिम्पली म्हणू शकता एक प्रॉफिट बुकिंग, की बायर्स कुठे जे आहेत ते प्रॉफिट बुक करतात. ओके, थर्ड गोष्ट काय, प्राइस खाली ओपन इंटरेस्ट वरती.
सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. ओके, शॉर्ट बिल्टअपला मीन्स आपण काय म्हणतो की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. अँड द लास्ट थिंग इज व्हॉट, की प्राइस वरती ओपन इंटरेस्ट खाली, सो कम्स अंडर दी शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंगला आपण काय म्हणू शकतो की कुठे सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करतात हे आपल्याला समजतं. ओके, नाव द लॉजिक इज सिम्पल. बघा, मी ट्रॅक मध्ये येतो, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल मध्ये येतो. ओके, नाव जेव्हा आपण प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. आणि लॉंग बिल्टअप मध्ये पण मार्केट वरती जातो आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये पण मार्केट वरती जातो. बट जर तुम्ही इथे पाहिलं ना, आय विल एक्सप्लेन यू द फर्स्ट इंटरफेस ऑफ दिस पर्टिक्युलर टूल. बघा, इथे प्राइस वरती चाललंय, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप, मीन्स फ्रेश बाइंग कुठे होते ते समजते. व्हॉट वॉज द सेकंड थिंग, की माझी प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चालले. यू कॅन सी प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, अनवाइंडिंग आहे इथे. शॉर्ट बिल्टअप मध्ये काय होतं की माझी प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढते, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. अँड द लास्ट वन इज शॉर्ट कव्हरिंग, ज्यामध्ये प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो. ओके, नाव आपल्याला काय करायचंय, ट्रिगर्स आणि बिल्टअप या दोघांना एक कंबाईन करून आपल्याला तिकडे एक डेटा ट्रेड्स बनवायचे आहेत. सो कसं बनवणार ते आपण बघूया. सो सिम्पली मी काय करणार, ट्रिगर्स वरती येणार. ओके, आणि चेक करा की कोणत्या स्टॉकची अपॉर्च्युनिटी मला इथे दिसते. ओके, आय विल नोट इट डाऊन 4-5 स्टॉक्स, त्यांचा रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल. ओके, आणि प्राइस अलर्टचा ऑप्शन आहे आपल्याकडे. मी प्राइस अलर्ट आता डिटेलमध्ये नाही सांगत, पण प्राइस अलर्ट इज समवेअर अराउंड कुठे आहे, ट्रॅक मध्ये आहे का, या ट्रॅक मध्ये बघा प्राइस अलर्ट आहे. 5 स्टॉक तुम्हाला दिसतात ब्रेकआउट अप्रोच करतात, प्रत्येकाचा एक अलर्ट लावून ठेवा. जेव्हा तुम्ही प्रत्येकाचा एक अलर्ट लावून ठेवा, जेव्हा तुम्हाला तिकडे दिसेल समजेल की हा स्टॉकने ब्रेकआउट दिला आहे, तर लगेच मी येणार बिल्टअप मध्ये आणि चेक करणार की त्याचं नरेशन इथे काय आहे. स्टॉकचं नाव तुम्ही ते सर्च करू शकता सर्च सिम्बल मध्ये. त्याचं जर नरेशन लॉंग असेल दॅट मीन्स की बुलिश असेल. ओके, बघा मार्केट 2 केसमध्ये वर जातो, एक बिकॉज ऑफ द लॉंग अँड वन बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. जर ब्रेकआउट आहे आणि जर मार्केट लॉंग मुळे वरती जात असेल, सो तिकडे एक प्रोबॅबिलिटी आपली जास्त वाढते की एक मोमेंटम तिकडे येऊ शकतं. राईट, शॉर्ट कव्हरिंग मुळे पण जात असेल विच इज फाईन, बट ट्राय करा की ज्या स्टॉकला लॉंगचा जास्त बिल्टअप दिसतं, लॉंग आहे त्यालाच फर्स्ट प्रायोरिटी देणार. कारण थोडाफार शॉर्ट कव्हरिंग मध्ये कधी कधी मोमेंटम चांगले येतात, बट जर मी इंट्राडे पर्स्पेक्टिव्ह बघायला गेलो तर थोडाफार आपण लॉंग वरती फोकस करणार. ओके, तेच जर मला ट्रिगर्स मध्ये गेलो आणि मला दिसतंय की पुट डिफरन्स जो आहे तो मोमेंटम दिसतोय खाली आणि एक ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी कुठेतरी बघायला दिसत असेल, सो व्हॉट आय विल डू ओव्हर देअर, की मी तिकडे चेक करणार इकडे शॉर्ट बिल्टअप आहे का. बघा मार्केट 2 केसमध्ये खाली येतो, वन बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग अँड वन बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप. जर मार्केट शॉर्ट बिल्टअप मुळे खाली असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन, तो तुमच्यासाठी बुलिश कन्फर्मेशन असेल. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे, जास्त तुम्हाला इथे कन्फ्यूज होण्यासारखं तसं बघायला गेलो तर तसं काहीच नाही असणार आहे इकडे. कारण आपल्याला काय करायचं, ओपन इंटरेस्ट म्हणजे ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट प्लस फ्युचर्स ओपन इंटरेस्ट या दोघांचा कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला इथे डेटा पॉइंट्स बघायचे आणि त्या बेसिसवरती ट्रेड बनवायच्या आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट समजले असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी अजूनही ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केलंय, प्लीज गो अँड डाउनलोड दी ऍप्लिकेशन. आपल्याकडे 25+ फ्री टूल्स आहेत, सो त्याचा पण तुम्हाला ऍक्सेस मिळून जाईल. आणि सेकंडली, ज्यांना अजून असे काही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट बघायचे असतील, प्लीज एकदा लर्न सेक्शनवर या, व्हिडिओ लायब्ररी एकदा व्हिजिट करा. खूप तासांचा इथे एक ऑलमोस्ट 1-1.5 तासांचा ठीक आहे कंटेंट आहे. सो तुमच्या 1-1.5 तासांचा कंटेंट आहे, सो तुम्हाला ते पण बघायला मिळू शकतं. ओके, आणि जर काही क्वेरी असतील तर support@concept.com वर तुम्ही पाठवू शकता किंवा वरती हेल्पलाईन नंबर दिला आहे, सो तो पण तुम्ही एकदा बघा. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम.